आज शहराचा श्वास मोकळा होतोय, मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं काढली जात आहेत. आज काय हा बरोबर आहे. आपण 20 तारखेला महानगरपालिका च्या बरोबरती मोठ्या प्रमाणाने नरसीवाडी परिसरातली अतिक्रमणं ही जी काढलेली होती, त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश देखील प्राप्त झालेला होता. त्या अनुषंगाने जे निवासस्थानं आहेत त्यांना काही कालावधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने बाकीचे सर्व कमर्शियल जे काही एन्क्रोचमेंट झालेले आहेत, माझ्या मते 60 मीटरपर्यंत, तर त्याप्रमाणे सर्व जे आहेत ते सर्व महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील आमचे सर्व DCP त्याचबरोबर जे आमचे अधिकारी आहेत, जवळपास 400 पोलीस अंमलदारांचा या ठिकाणी RCPचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि आम्ही या आठवड्यामध्ये जालना रोड संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते महानगरपालिकांच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे इन्चार्ज आहेत त्यांच्या समवेत आणि आयुक्तांच्या समवेत चर्चा करून व्यवस्थित शांतता काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात आहेत. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल, काही कारवाई करणार आहात का? निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय आव्हान कराल अशा लोकांना तुम्ही? जवळपास मोठ्या प्रमाणात लोकांनी काढल्या देखील आहेत, पण काही एक किरकोळ आहे. महानगरपालिकांनी या संदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे, त्याचबरोबर जे अतिक्रमण काढणार आहेत त्याचं मार्किंग देखील करण्यात आलेलं आहे आणि सर्व संबंधितांना त्यांनी त्या प्रकारे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर थोडासा कालावधी लोकांना हे अतिक्रमण त्यांचं सामान काढण्याची मदत दिलेली होती आणि त्यानंतर देखील आपल्या माननीय न्यायालयाचा आदेश देखील प्राप्त झालेला आहे. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःहून जी अतिक्रमणं आहेत ती काढून घेतली पाहिजेत. पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या समवेत निश्चितच सगळी अतिक्रमणं शहरात काढली जातात. आतापर्यंत जी आपण कारवाईची सुरुवात केलेली आहे, केम्ब्रिज चौकापासून EPI कॉर्नरपर्यंत आपले करण्याची आज नियोजन आहे. आणि याच्यामध्ये नियोजनानुसार महानगरपालिकेचे 350 कर्मचारी या कारवाईसाठी उपस्थित होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभागाने अत्यंत चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि तब्बल 400 पोलिसांचा फौजफाटा आज या ठिकाणी माननीय पोलीस कमिशनर सरांनी आज उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज ही कारवाई अत्यंत जोमाने सुरू आहे आणि आतापर्यंत साधारण 150च्या घरामध्ये आपण अतिक्रमणे निष्कासित केलेली आहेत. एकूण या रस्त्यावरती 1350 अतिक्रमणे होती जी आम्ही मार्किंगच्या वेळी मार्कआउट केलेली होती. आता त्यापैकी एक साधारण 400 अतिक्रमणे ही त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत. उर्वरित 950 ते 1000 अतिक्रमणांची कारवाई सध्या चालू आहे. त्यापैकी आतापर्यंत 150 अतिक्रमणं आम्ही साधारण निष्कासित केलेली आहे. जे लोक विरोध कारवाई सुरू होणार आहे, हा स्ट्रेच आपला कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पैठण रोडला पण जाणार आहोत. पैठण रोडची पण मार्किंग कंप्लीट झालेली आहे. याच्यानंतरची कारवाई ही पैठण रोडला होणार आहे. आणि पैठण रोड नंतर मग देवळाई, सातारा देवळाई परिसर, बीड बायपास असेल, आपलं जळगाव रोड असेल किंवा मग शेवटच्या याच्यामध्ये पडेगावचा जो रस्ता आहे, अशा शहराच्या 4ही भागांमधून जे नागरिक या शहरामध्ये येतात त्या सगळे शहरातली भाग आम्ही मोकळे करणार आहोत. जे लोक विरोध करतात त्यांचं काय आव्हान आहे? नाही, मला एवढंच वाटतं की विरोध करणाऱ्या लोकांनी एवढा मोठा फौजफाटा जर पोलिसांचा पाहितला तर मला वाटत नाही ते विरोध करू शकतील म्हणून. जर त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असं उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने हे पण निर्देश दिले की ते स्वतः कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील म्हणून. त्यामुळे माझी विनंती आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कारवाईमध्ये अडथळा आणू नये, सहकार्य करावं. आपले आर्थिक नुकसान होणार नाही याच्यासाठी आपण सर्वतोपरी आम्हाला सहकार्य करून शहराला एक नवीन ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना रोडवर महानगरपालिकेतर्फे अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे आणि त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत काही नागरिक आहेत. तुमच्या घरांवर, तुमच्या दुकानांवर आता कारवाई होत आहे, महानगरपालिका करत आहे. हे अतिक्रमण आहे का? आणि दुसरं म्हणजे कारवाई होत आहे याच्यावर काय बोलणं आहे तुमचं? हे तुम्ही जे बोलले हे चुकीच बोलले, पण तुम्ही अतिक्रमण म्हणू नका. हे आमची वडिलोपार्जित जमीन आहे. 7-12 प्यार काढवायला आहे आम्ही. पण महानगरपालिकेतर्फे काही तुम्हाला नोटीस देण्यात काही नोटीस आली नाही, काही नोटीस आली नाही आतापर्यंत. हे हुकुमशाही कुठून आली? काही आतापर्यंत काही भेटले नाही आम्हाला. कोणी अधिकारी येऊन बोललं नाही, काही नाही. फक्त अलाउन्सिंग करतात, गाडीवर बोलून पोलिसची गाडी येते, अलाउन्सिंग करून चालू जाते. हे कोण से
माणसं राहावं कुठं? छोटे मोठे मुलं आहे ते जावं कुठं आता? हा, घरचे बेघर करून टाके काय कॉर्पोरेशनना? हे काय चाललंय? पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, जे अतिक्रमण प्रमुख आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही कालावधी दिला होता, त्याच्यामध्ये यांनी रिकामं केलं, त्याच्यामुळे सर हे कारवाई करतो. अतिक्रमण नाही आमचं, आम्ही वडील पारी जमीन आहे. तुम्ही हे महापालिका हे चुकीचं वर्ड वापरू राहिली आहे. अतिक्रमण म्हणू नका याला. वडील पारीची जमीन आहे सर. अर्थात डीपी प्लॅन ROW मध्ये आहे, फक्त 30 मीटरचा रोड आहे. 30 म्हणजे 15 इकडून 15 तिकून आहे. मग हे 60 मीटर आणलं कुठून यांनी? त्याचं GR आहे का? 60 मीटरचं GR आहे का यांच्याकडे? अजून GR अजून आलेला नाही, तरी पण दडपशाही चालू आहे सर. काका, याच्या आधी झाली काय अशी कारवाई? नाही, आता झालीच नाही ना सर, यांची आतापर्यंत पिढ्या- झाली नाही. कारवाई व्हायलाच नाही अगोदर, फक्त मोजणी करून गेली तिथे. मौजबाब पण बदल हा. नाही, काही नाहीये. काहीच नाही. मौजाचं बोलायचं नाहीये, TDR बोलायचं नाहीये, काहीच FSI नाही. बोलायचं नाही, काही नाही बोलायचं. बरं, एक व्यापारी म्हणून जेव्हा अशी कारवाई होती, भाकरीचा प्रश्न निर्माण होईल. बाकीचे सगळे बेरोजगार झालेले आहेत. बेरोजगार झाले सगळीकडे सगळे. सगळे हा, बेरोजगार कमीत कमी कॅम्ब्रिज पासून तर एअरपोर्ट पर्यंत कमी 2000 लोक बेकार झाले. ते पण तुम्ही त्यांना पुनर्वसन कसं याच्या विरोधात करणार? तुम्ही काही कोणाला पत्र व्यवहार केलाय किंवा कोणाला काही चाप विचारलाय? जबाब विचारला ते काही उत्तर द्यायचं नाही ना. अधिकारी विचारा, अधिकारी बोल, ऐकायचं कामच नाही ना. आम्ही मरा का जीवा असं झालं ना आता. किती म्हणजे तुमच्या हे जवळपास किती लोकांचा असा प्रश्न आहे की त्यांना काही सांगण्यात आलेलं नाही आणि तरी कारवाई? सगळे हे कॅम्ब्रिज पासून तर एअरपोर्ट पर्यंत सगळ्यांचे इकून तिकून. पण तिथं तर काही विरोध होत नाही जिथे कारवाई सुरू होते. सर एवढं फौजफाटा आणल्यावर विरोध कसं कोण करणार सर? एवढं फौजफाटा आणल्यावर कोण करणार सर? दडपशाही नाही ते काय सर? म्हणजे कोण करते तुम्हाला काय वाटतंय? आता हे आता काही सांगू शकत नाही. आता वरून आदेश आहे साहेबाला. साहेब आयुक्त साहेब ते म्हणतात वरून आदेश आहे. आमदार खासदार म्हणले वरून आदेश आहे. ठीक आहे, वरून आता नाही कुठून आदेश ते समजा नाही का परमेश्वरने काय आदेश काढला हे आम्हाला हे करत नाही. आता कालावधी दिला होता. आम्हाला यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात नाही आली, नोटीस देण्यात नाही आली आणि कालच आमच्याकडे मार्किंग करून गेले आणि ते नंतर येणार आजच्या पेपरला दिलेले त्यांनी की 15 ऑगस्टला फक्त रेसिडेंटला आणि सगळ्या दुकानं खाली करा असा आदेश दिलेला आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्या कारवाई? आमचं म्हणणं आहे ह्या कारवाई करायला आमचं काही हे नाही. त्याच्याबद्दल आमचा जो योग्य मोबदला सरकारने द्यायला पाहिजे. आणि तर आज शेकडो घरं बेघर झालेले, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांचे मुलं बाळ रोडला आलेले, यांचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यात पैशाचा मोबदला द्या. TDR वगैरे आम्हाला काही नको. साहेब यांनी आम्हाला काही नोटीस दिली नाही. काल आले डायरेक्ट म्हणे की तुमची मार्किंग झालेली आहे, आम्ही तोडण्याकरता उद्या येतोय कमर्शियल करता. आता कोर्टाने यांना आदेश दिला 15 ऑगस्टचा की बाबा जे घरे आहे ते घरांना नंतर तोडा. पण हे कमर्शियल तोडू लागले, मान्य, पण वरती घर आहे ना माझं. आता हे ऐकायला तयार नाही. आता आम्ही काय करा? आम्ही रोडवर येऊ लागलो. आता या सरकारने आमच्या मागण्या मान्य करून घ्यावं. TDR न देता आम्हाला मोबदला द्यावा. ही हुकुमशाही पद्धत आम्ही याचा जाहीर निषेध करतो. या आम्हाला पटूच नाही लागले. आणि त्यातल्या त्यात सगळे जे जण होते ते पूर्ण बेरोजगार होऊ लागले. याला पूर्णपणे सरकार आणि सरकारच जिम्मेदार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर एकीकडे महानगरपालिकेची कारवाई तर दुसरीकडे जे ते नागरिक आहेत त्यांचा या कारवाईला कुठेतरी विरोध होत आहे आणि आम्हाला न सांगता ही कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे आमची ही जी जागा आहे ती अतिक्रमण नसून आमच्या वडिलोपार्जितची जमीन आहे, जागा आहे, त्यामुळे आम्ही इथे राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी महानगरपालिका ही जी कारवाई करत आहे त्यातून नागरिक कुठेतरी आता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आणि नक्कीच पाहावं लागेल की आता या कारवाईनंतर नागरिकांचं म्हणणं काय आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचं म्हणणं काय आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.